तुम्हाला काय वाटतं? कोचिंग क्लासेस फक्त आधुनिक जगातच आहेत की काय? नाही. सॉक्रेटिसच्या काळात सुद्धा कोचिंग क्लासवाले होते. ज्ञानदीप सारखे सुद्धा होते. सॉक्रेटिसच्या काळात सुद्धा कोचिंग क्लासवाले होते. ज्ञानदीप सारखे सुद्धा होते. मात्र त्यांना ज्ञानदीप अकॅडमी फॉर UPSC आणि MPSC असं नाही म्हणलं जात. सॉक्रेटिसच्या काळात जे या प्रकारचे कोचिंग क्लासवाले होते त्यांना म्हणलं जायचं सोफिस्ट. परत एकदा सांगतो, सॉक्रेटिसच्या काळात जे लोक कोचिंग क्लासवाले होते त्यांना म्हणलं जायचं सोफिस्ट. सोफिस्ट म्हणजे कोण? तर विद्यार्थ्यांना, लोकांना पैसे घेऊन शिक्षण देणारी लोक, रिटॉरिक शिकवणारी लोक. म्हणजे काय? तर तुम्ही काही जरी घडलं तरी स्वतःच म्हणणं खरं आहे, जे मी म्हणतोय तेच खरं आहे, या प्रकारचं शिक्षण देणाऱ्या लोकांना सॉक्रेटिसच्या काळात सोफिस्ट म्हणलं जायचं. आणि या सोफिस्ट लोकांना सॉक्रेटिसचा प्रचंड राग यायचा. कारण सॉक्रेटिसचं म्हणणं होतं की शिकवा, पैसे कमवा, त्याला अडचण नाही, पण खोटं नका शिकवू. या सगळ्या लोकांना सोफिस्ट म्हणलं जायचं.